फळं कधी खाऊ, दूध कधी पिऊ, कारण आम्हाला फळं खायची असतात, दूध प्यायचं असतं. मग तुम्हाला खाण्याचा जेवायला बसलं तर सिक्वेन्स काय पाहिजे पदार्थ तुम्हाला सांग. काय करायचं, सुरुवातीला फळ खा किंवा ड्रायफ्रूट खा किंवा गोड पदार्थ खा. गोड पदार्थ शेवटी खाऊ नका, सुरुवातीला खा. त्याच्यानंतर तुम्ही काकडी, टोमॅटो, गाजर असं सॅलड खा. त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य खा. त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात आणि सगळ्यात शेवटी दूध प्या. हा तुम्हाला सिक्वेन्स सांगितला. सगळे पदार्थ रोज खाण्याची आवश्यकता नाही, पण खाणार असाल तर हा सिक्वेन्स. तुमचे बरेचसे प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी दिली. लक्षात घ्या की वजन कमी करण्याचा कुठलाही शॉर्टकट जगामध्ये नाही. कोणत्या औषधांनी कायमस्वरूपी वजन कमी होत नाही. इंटरनेटवर ते बेल्ट विकतात काही ते, कोणी घेतलाय का? हात नका वरतो. काय गमतीशीर कल्पना करा. काय करायचं, ते बेल्ट आणायला विकत. मग तो बेल्ट तुम्ही बांधायचा पोटाला आणि काय करायचं, मग सोफ्यामध्ये लुडकायचं. टीव्हीवर फुटबॉलची मॅच लावायची. 2 वेफरची पाकिट, 1 कोल्ड्रिंकची बाटली, त्याच्यात काही टाकायचं असेल तर ते सगळं जमवून बसायचं आणि ते प्लग चालू करायचं. मग काय धडधड 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 होतं. घाम आला की 500 ग्रॅम वजन कमी आणि पाणी पिलं की पुन्हा 1 किलो वाढतं. असं कधी वजन कमी होणार आहे कोणाचं? तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे, दुसरं कोणी करू शकत नाही. उद्यापासून डाएट प्लॅन सुरू केला की मला लगेच फोन 8 दिवसांनी, सर 8 दिवस झाले अजून काहीच नाही. 8 दिवसात काय होणार नाही आहे. तुमचं वजन वाढलं कसं जरा बघा, स्टोरी बघा तुमची काय. बाई म्हणते लग्नाच्या वेळेला मी होते 45 किलो, पहिल्या बाळणपणानंतर 55 झाले, दुसऱ्या बाळणपणानंतर 65 आणि आता सगळं स्थिरसार झालं तर 75वर आलेली आहे गाडी. नवरा काय म्हणतो, लग्नाच्या वेळेला 51 किलो होतो. हे सगळं यांचं करता करता 81वर आलं. अशी स्टोरी आहे सगळ्यांची. असं काय 6 महिन्यात वाढलेलं नाही आहे. 20 वर्ष लागले, 15 वर्ष लागले. मग वाढायला 20 वर्ष लागले तर घालवायला 2 वर्ष लागली की नाही. हे काय जादूची छडी थोडी नाही माझ्याकडे. पण हा डाएट प्लॅन सुरू केल्यानंतर महिन्याभरात तुमच्या लक्षात येईल की आपली डायरेक्शन बरोबर आहे. तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल, उत्साह येईल, झोप चांगली यायला लागेल, काही लोकांचे कपडे सैल होतील. पण वजन कमी झालेला दिसायला 3 महिने वाट पाहायला लागते. 3 महिन्याचा संयम लागतो. 3 महिन्यानंतर तुम्ही कोणाला काही सांगायची आवश्यकता नाही. लोकच तुम्हाला विचारतील काय करता म्हणून सांगा. आता डायबिटीजच्या पेशंटसाठी विशेष सूचना अशी आहे की तुम्हाला पण या डाएट प्लॅनचा फायदा होणार. पण हा डाएट प्लॅन करण्यापूर्वी HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन या 2 तपासण्या करायच्या. फास्टिंग शुगर नाही, इन्शुलिन, या 2 तपासण्या करायच्या आणि हे रिपोर्ट आम्हाला पाठवायचे, मला किंवा माझ्या सहकार्याला पाठवायचे. आम्ही तुम्हाला सांगितलं की डाएट प्लॅन करा तर नक्की करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण आम्हाला न सांगता, रिपोर्ट न करता स्वतःच्या मनाने जर डाएट प्लॅन केला आणि अमरावतीमध्ये कुठे चक्करून पडला तर त्याला डॉक्टर दीक्षित किंवा हे अभियान जबाबदार असणार नाही, हे लक्षात ठेवा. आता डायबिटीजचा डाएट प्लॅन आणि वेट लॉसचा डाएट प्लॅन ह्याच्यामध्ये फरक फार थोडा फरक आहे. काय फरक आहे की डायबिटीसच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाही. आता गोड फळं खायची नाही सांगितल्यावर सुद्धा काय विचारतात, कलिंगड खाऊ का, चिक्कू खाऊ का, डाळिंब खाऊ का. अरे चव सांगितली ना तुम्हाला, चव कळते की नाही जिभेला. गोड लागलं खाऊ नका, आंबट लागलं आगोड लागलं खा. मग या लोकांनी काय करायचं, जेवताना पण गोड आणि गोड फळं नाही खायचे. आणि दुसरं, 2 जेवणांच्या मध्ये यांना फक्त 3च पदार्थ अलाउड आहे, पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी. कशातच साखर नाही, शुगर फ्री. म्हणजे इतर लोकांना आणखीन 3 पदार्थ अलाउड आहेत. 25% दुधाचा चहा, नारळ पाणी आणि टोमॅटो, ते यांना अलाउड नाही. एवढाच फक्त 2 डाएट प्लॅन मधला फरक आहे. आता HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन या 2 तपासण्या कशासाठी करणं आवश्यक आहे. HbA1c मध्ये आम्हाला काय कळतं, तुमचं 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कळतं. तुम्हाला सांगितलं उद्या ब्लड शुगर करा, तुम्ही काय करता, आज थोडं कमीच खाता आणि गोड तर खातच नाही, बरोबर आहे. कारण डायबिटीस
डायग्नोज झाला तर घाबरता तुम्ही लोक. पण HbA1c केलं तर काय होतं, 2 महिन्यापूर्वी आंब्याचा रस खाल्ला असेल तरी पण दिसतो त्याच्यात. तर 3 महिन्याचा ॲव्हरेज आहे, लपवाछपी करता येत नाही. मग HbA1c 5.6 पर्यंत नॉर्मल आहे. 5.7 ते 6.4 म्हणतात प्री डायबिटीस, आणि 6.5च्या पुढे गेलं तर म्हणतात डायबिटीस. दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन, शुगर नाही. तर इन्शुलिन तुम्हाला माहिती आहे की उपाशीपोटी किती असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे, आणि त्याचं कामच नाही काही. 0च्या जवळ असायला पाहिजे, निदान 10च्या खाली असायलाच पाहिजे. 10च्या वर गेलं त्याला प्री डायबिटीस म्हणतात. आता स्नायू म्हणजे प्रोटीन्स, आणि शरीर ऊर्जेसाठी प्रोटीन्स कधी वापरत नाही, कारण 1 किलो प्रोटीन संपले तुम्ही मरणार. त्यामुळे शरीर कधी प्रोटीन्स वापरत नाही. केव्हा वापरतं, जर तुम्हाला 10-12 दिवस आम्ही उपाशी ठेवलं, खायला दिलं नाही काही, मग नाईलाज म्हणून शरीर प्रोटीन्स वापरतं. आणि मग 2दा जेव्हा तुम्ही जेवता व्यवस्थित तर प्रोटीन्स कधी वापरले जात नाही. त्यामुळे मसल झडण्याची काही समस्या येत नाही. ॲसिडिटी होईल का, उलट ॲसिडिटी जाईल. ज्या लोकांना ॲसिडिटी आहे त्यांना काय सल्ला दिलाय सध्या, थोडं थोडं खात राहा, बरोबर, आणि गोळ्या घेत राहा. कोणाची ॲसिडिटी गेली का या सल्ल्यामुळे? कुणाची गेली नाही आणि जाणार पण नाही. आग लावायची भिजवायची, लावायची भिजवायची, लावायची भिजवायची कार्यक्रम चालू आहे. अशी ॲसिडिटी जात नाही कधीच, कारण ॲसिड सिक्रेशन इन्शुलिन सारखंच आहे. ठराविक प्रमाणात तयार होतं सुरुवातीला, आणि तुम्ही 2च बिस्किटं खाल्ले तर काय होतं, थोडं ॲसिड वापरलं जातं, थोडं शिल्लक राहतं. जे ॲसिड शिल्लक राहिलं त्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होते. मग जे लोक 2दा व्यवस्थित जेवतात त्यांचं काय होतं, शरीराला वेळ मिळतो ॲडजस्टमेंट करायला की अजून ॲसिड किती लागणार आहे, त्याप्रमाणे ते ॲसिड तयार होतात, ते संपून जातं. त्यामुळे आमच्या अभियानामधल्या 30% सक्सेस स्टोरी कशाच्या आहेत, ॲसिडिटी जाण्याच्या आहेत. तुमची पण जाईल. सुरुवातीला तुम्हाला ॲसिडिटी त्रास असेल तर 7-8 दिवस त्रास होऊ शकतो, गोळी काय एखादी हरकत नाही, पण 1-2 महिन्यात तुमची ॲसिडिटी जाणार. गोळ्या घ्यायच्या असतात, हरकत नाही. काही महिलांना हायपोथायरॉइडिझम आहे, कारण डॉक्टरांनी सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी गोळी घ्यायची, ती गोळी तशीच घेत राहा, या डाएट प्लॅनला काही अडचण नाही. मग तुमचं ब्लड प्रेशर आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, गोळ्या किती वेळा, दिवसातून 1दा किंवा 2दा. डॉक्टरांशी बोलून घ्या आणि पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ॲडजस्ट करा, गोळ्यांचा प्रॉब्लेम नाही.